नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळी सकाळी मुलांना स्कूलमध्ये सोडून आले आणि इतकी सुंदर अशी फुलं आली आहेत. तर माझ्याकडे एक छोटंसं असं मातीचं पॉट आहे, तर त्याच्यामध्ये म्हटलं ठेवावीत म्हणून मग मी ही फुलं घेऊन वरती आले आणि छान अशी त्या पॉटमध्ये अरेंज केली. खूप छान दिसतो तो पॉट आहे. तो अगदी छोटासा आहे, फ्लॉवर पॉटचा शेप आहे आणि अगदी छोटा आणि मातीचंच आहे ते. तर खूप सुंदर दिसतं आणि त्याच्यामध्ये अशी छान अशी अरेंज केली ना फुलं, तर ते खूप छान शो येतो त्याला. तर किचनमध्ये भरपूर असा पसारा पडला होता, कारण सकाळचं त्यांचं आवरलं ना दोघांचं की त्यानंतर मला लगेचच त्यांना स्कूलमध्ये सोडायला जायचं असतं. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सकाळचं जे रुटीन आहे, तर मी सकाळी मुलांना टिफिनसाठी जी बनवलेली रेसिपी आहे तर ती पण शेअर केली आहे. तर आधी मी हे जे फ्लॉवर्स आहे तर ते शेअर केलं, त्याच्या नंतर मग मी रेसिपी शेअर केली आहे. तर मी रेसिपीचा जे व्हिडिओ आहे ना ते आधीच काढलं होतं, कारण मुलांना स्कूलमध्ये टिफिनसाठी देण्यासाठी मी ही रेसिपी बनवली होती. तर खूप सुंदर दिसतं ते ऑर्गनायझर जे आहे त्याच्यामध्ये ते छोटंसं पॉट अगदी बसतं पण. आणि हा घरून दुधी भोपळा आणला होता गावाकडून. खूप मोठा आहे पण छान आणि कवळा, आणि त्याला खूप जास्त अशी औषधं वगैरे नाही आहेत. तर थोडासा औषधं वगैरे नसल्यामुळे थोडासा जो काही ठिकाणी असं खराब झालेला पार्ट होता तर तो मी काढून घेतला आणि त्याचे तुकडे करून ते धुवून घेतले. त्यानंतर ते किसून घेतले, कारण मला त्याचं आज थालीपीठ बनवायचं होतं. तर मी ज्वारीचं पीठ वापरून फक्त अगदी इन्स्टंट असं थालीपीठ बनवले. त्याच्यामध्ये साधारण 1-2-3 चमचे बेसन पीठ टाकलं होतं आणि बाकीचे जे पावडर मसाले आहेत तर ते टाकलेत, म्हणजे लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, मीठ चवीपुरतं. आणि हा जो दुधी भोपळा किसून घेतला होता तो कांदा आणि कोथिंबीर टाकून, त्यानंतर पहिलं वाटण बनवलं होतं मी आधी. एक हिरवी मिरची, लसूण आणि जिरं त्याचं वाटण बनवलेलं बारीक पेस्ट केली होती, तर ती पण याच्यामध्ये ऍड केली आणि छान असं मळून घेतलं. तर दुधी भोपळ्याचे पराठे पण छान लागतात, खीरही छान लागते. त्याचबरोबर दुधी भोपळ्याचा हलवा जो आहे तर तो पण छान लागतो. तर मी अशा वेगवेगळ्या रेसिपी बऱ्याच वेळेला ट्राय करत असते. तर थालीपीठ काही मी आधी केलं नव्हतं, पहिल्यांदाच केलं, कारण आता मुलांचं 2-2 टिफिन म्हटलं तर स्नॅक्सच्या टिफिनला काहीतरी द्यायचं म्हणून मग हे बनवलं होतं. तर ही रेसिपी मी शेअर केली आहे. तर सकाळी स्कूलला जाताना तर काही व्हिडिओ करणं होत नाही, खूप घाई होती मुलांची. तर मी आज अवनीला घेऊन आले होते सोबत, मीरा आणि पार्थला घेऊन येण्यासाठी स्कूलमधून. तर स्कूलचं टायमिंग झाल्यानंतर मग अवनीचं स्कूल तर आधीच सुटतं, मग त्यामुळे तिला पण घेऊन आले होते मी आज. तिला पण यायचं होतं बरेच दिवस. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पार्सल आलं होतं, मी एक ऑर्डर केलेलं अमेझॉनवरून, ते पण अनबॉक्सिंग केलं. त्याच्यामध्ये काचेचे डबे होते 7 वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे वेगवेगळ्या साईजचे. खूप छान होते, त्याची क्वालिटी अगदी छान होती. तर ते पण अनबॉक्सिंग केलं. आणि असं काय अनबॉक्सिंग म्हटलं तर मीरा आणि पार्थ दोन्ही साईडला माझ्या बसलेलेच असतात, कारण त्यांच्या आवडीचं काम आहे. तर असं तर मी याचे बरेचसे युट्यूबवर व्हिडिओज आणि रिव्ह्यूज पण छान पाहिले होते, म्हणून मग मी ऑर्डर केला. आता बघूया ते वापरल्यानंतर मी त्याचं जे काही रिव्ह्यू आहे, कसे वाटले मला, तर ते पण मी नक्की शेअर करेल. कारण हे मी बऱ्याच ब्लॉगमध्ये वगैरे किंवा व्हिडिओजमध्ये पाहिले होते आणि मला ते दिसायला पण छान आणि आवडले पण होते. बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आपण ठेवू शकतो, स्टोअर करू शकतो. तर असा एक छोटासा व्लॉग होता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.